पहिला सामना असेल अबी 11 अर्पिलायन्स वाडा वर्सेस एसबीबी खोपरी आणि दुसरा सामना असेल जीवी स्पोर्ट गावदे 300 वर्सेस साईराज कुडूस. आणि ठीक 2:30 वाजता रिपोर्टिंग करायची उद्या ग्रँड फिनाल मेगा फायनलचा दिवस आणि रात्र. ठीक 2:30 वाजता रिपोर्टिंग. 3 ला परफेक्ट शार्प पहला बॉल पड़ेल 3 PM. थैंक यू सूरज पाटिल. दूसरी गेंद के साथ खड़े खड़े गेंद को लॉप कर दिया है सीधा मिड विकेट बाउंड्री के ऊपर. वाइडिश में 4 रन. तिथे आपल्याला पाहायला मिळालं अगदी वन जस्ट शॉट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. विश्वनाथ जाधव ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. इस मरतबा बढ़िया ड्राइव है, ऑन द राइज खेला है, सिर काफी स्थिर. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आ गया है 1 रन पूरा होता हुआ. साई ट्रांसपोर्ट साई का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. कुल मिलाकर 5 बिना कोई विकेट के मुकाबला चल रहा है. गावदेवी धानियों बनाम साई ट्रांसपोर्ट साई, दोनों टीम के ऑनर का हम विशेष धन्यवाद करते हैं. संदेश पाटिल, राहुल ठाकरे और वीरेंद्र ठाकरे. कटर थी, रिवर्स खेलना चाहते थे. बल्ले को टकराई है या नहीं? बल्ले को नहीं टकराई लेग बाय. क्या कहेंगे, क्या लगता है? दोनों दिग्गज टीमें और साई एक ऐसा नाम है जिनके पास बॉलिंग अटॅक बहुत मजबूत है. निश्चित सर, झाई बद्दल म्हणायचं झालं तर ते कधीच घाई न करता खेळ करतात ते झाईवाले आणि अप्रतिम खेळाकरता ओळखलं जातात. त्यांच्या विरोधामध्ये पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमधला एक तगडा संघ गावदेवी धाने उभा आहे. कटर थी, टिप्पा खाने के बाद अंदर आई लेकिन विकेटों के पीछे अंदर आई. यही कारण था कि वाइड घोषित किया. स्वागत है आप सभी का चैंपियन ट्रॉफी गांधरे में. विश्वनाथ जाधवनं जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर आरपी लायन्स अबीर 11 चे पॅकर विपुल पाटील यांच्याकडनं 3,333 रुपये. इस मरतबा गेंद डीप मिड विकेट पे गई है. खराब फील्डिंग. 1-2 का 4. जहां 1 रन था वहां 4 रन हुए. खराब फिल्डिंग आपल्याला तिथे पाहायला मिळाली. हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. फटका चांगल्या पद्धतीने खेचला होता. नंदन विश्वकर्मा त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नंदन अतिघाई संकटात नाही आपण सर पाहतो आणि तिथे अतिघाई संकटात नेती है, बाउंड्री येती है. 4. देखिए, 2 बड़ी टीमें आपस में टकराती होते हो 1-1 रन बहुत इंपॉर्टेंट होता है. शेर के सामने शेर और तलवार के सामने तलवार डाली जाती. अच्छी गेंद. ये गति परिवर्तन हाथ को रोक कर किया था विश्वनाथ जाधव ने. अंपायर का मेरे ख्याल से जाने का इशारा है. यस, बैट्समैन इज आउट, कॉट बिहाइंड. महत्वपूर्ण विकेट इथे. महत्वाचं बनलं होतं आणि इथे एक चांगली विकेट त्याने संपादित केली आहे. ओपनिंग जोडी तिला त्यानं तोडलंय. देखिए, कल आज शाम ही हम लोगों ने चर्चा की थी कि विश्वनाथ जाधव, भावेश पवार, प्रीतम बारी, ये वो ऑलराउंडर हैं जो पर्दे के सामने कम दिखते लेकिन पर्दे के पीछे इनका जो रोल है वो बहुत ही ज़बरदस्त है. आपने देखा किस तरह आज भावेश पवार ने बल्लेबाजी की. निश्चित सर, नेहमीच भावेश पवार असेल, विश्वनाथ जाधव असेल, त्यानंतर प्रीतम बारी बद्दल आपण म्हटलं. भिवंडी प्रीमियर लीग कोण विसरेल, ज्या पद्धतीनं विश्वनाथ जाधव मागच्या काही सीझन भिवंडी प्रीमियर लीग खेळत आलाय. बिल्कुल, भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 के ओवर हो चुका है. 1 ओवर की समाप्ति, रन बने हैं 11 बिना किसी विकेट के. बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं साई ट्रांसपोर्ट साई की. देखिए अक्षय जी, जिद्दी क्रिकेट होना चाहिए. हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है. और एक झलक देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है. बहुत खूब, काफी सही तरीके से आपने कहा. और
स्वप्निल धनु नए बैटर हैं नॉन स्ट्राइक पर। तेज गेंद बीट किया ऑफ स्टंप के बाहर। अगले मैच के लिए दोनों टीमें तैयार है। सावली 11 आरसीसी पेट रातों के कातिल और ड्रीम 11 माजीवाड़ा। सोहेल शेख हमारे बीच आ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। फिर तेज गेंद थी, बल्ले के फेस को खोला है, बहुत ही खूबसूरती के साथ खेला है गेंद को डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। जाजिबुल नजर शॉट। अगदी चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला। बघा हे तुम्हाला दाखवलं जाते ऑफस्टंपच्या बाहेर फुलटॉस होता आणि तदनंतर अगदी अप्रतिम त्याने खेळला। अक्षय राजभर जीवाच्या आकांतानं शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तिथे धावत राहिला, मात्र त्याला बीट करत असताना हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झालाय। 4 कमाल का स्ट्रोक, कमाल का शॉट खेला है वहां पर। लंबा शॉट खेलना चाहते थे, फॉलो किया था वहां पे, गेंद पैरों से टकराई, कोई रन नहीं। क्या सोच रहेंगे यहाँ पर जाई की कितने रनों तक जाना चाहेंगे अक्षय पांडू जी? निश्चित सर, जर आपण पाहिलं तर 50-55 या मैदानावरची योग्य टोटल आहे आणि 50-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथनं निश्चित झाई संघ करेल। कमाल की तेज रफ्तार गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त नंदन विश्वकर्मा। रनअप तो छोटा है लेकिन बहुत तेज गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर, ज्यादा बाहर चले गए, वाइट। इसे कहते हैं दूसरे मोहल्ले की गेंदबाजी। निश्चित वेग प्रचंड आहे, मात्र यावेळेस थोडीशी दिशा भरकटली। नंदन चांगल्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे। स्विंग करना चाहते थे, कौन बनाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास। अंधाधुंध बल्ला चलाया जा रहा है, गेंद को पड़ा नहीं जा रहा है। अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होतीये, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न करत असताना यश बी होतोय। इथे मात्र फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक आहे, बॉलला फील्ड केलं, रन मिळणार नाही। गावदेवी धानीव आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते साई ट्रान्सपोर्ट झाईच्या विरोधामध्ये। एक इस बिग वक्त माजी सरपंच वडपे नवनाथ जानी साहब भी ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं, काफ़ी सराहना की है। हालांकि स्वयं बहुत अच्छे स्पॉन्सर हैं, क्रिकेट के प्रेमी हैं, आपका हार्दिक स्वागत। और समाप्त होते हुए 2 मैंडेटरी पावर प्ले में हम देखते हैं तो इतना अच्छा टोटल नज़र नहीं आ रहा है झाई का। कुल मिला के रन बने 16 और विकेट गिरा 1। गेंदबाजी के लिए तीसरे ओवर में अक्षय को बुलाया गया है। अक्षय राजभर यस, बहुत फेमस गेंदबाज है अक्षय राजभर। अक्षय राजभर जर आपण पाहिलं तर नुकताच वसई विरार प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने अगदी आपला जलवा दाखवला होता। ज्या पद्धतीनं वसई विरार प्रीमियर लीग मध्ये त्याने गोलंदाजी केली होती, खूप चर्चेचा विषय बनला होता अक्षय राजभर। तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। अक्षय राजभर, समय ज्यादा लिया जा रहा है धानियों, प्लीज। विश्वनाथ जाधव, पहले 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का समय दिया गया है। चैंपियन ट्रॉफी की धूम मची हुई है, आसमान में बादल छाए हुए, टेनिस क्रिकेट में चैंपियन ट्रॉफी छाई हुई। इस मरतबा क्रीज में पीछे जाके मोड़ा है, हालांकि उतनी शॉर्ट गेंद नहीं थी, कट के अंदर की जानिब भी आई थी राजभर की। अगदी चांगला बॉल होता, याच करता त्याला ओळखलं जातं चेंडूला कट करणं, जे त्याला खूप चांगल्या पद्धतीने जमतं। आणि इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज थोडासा चुकीचा फटका असं म्हणायला हरकत नाही बाबे सर, जिथे ज्या पद्धतीने तो खेळून गेला। 17 पे पहुंचा है स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। देखिए विकेटें काफी हाथ में झाई के, या उनको रिस्क लेना होगा। राजभर की गेंद, कमाल की वाइड यॉर्कर, ऑफ स्टंप के बाहर से क्रॉस बैटेड खेलना चाहते थे। देखिए बाएं हाथ का गेंदबाज है, स्टॉक गेंद कर रहा है, उस पर आप आड़े बल्ले से खेल रहे, मानो आप सहरा में पानी ढूंढ रहे। निश्चित म्हणूनच म्हटलं ना की शॉट सिलेक्शन ते इथे तेवढंच प्रॉपर नाही आहे आणि त्याचाच फायदा अक्षय राजभरला मिळतोय। इस मरतबा खड़ा काउंटर ड्राइव, मिड ऑन पे खिलाड़ी है, लेकिन अंपायर
देखना है, तीसरे अंपायर की तरफ चले गए। दोस्तों आपकी मालूमात के लिए 14 नवंबर 1992 को सबसे पहले सचिन तेंदुलकर को जॉन्टी रोड्स के थ्रो पे आउट दिया गया था। पॉइंट पे गेंद गई थी, आगे का खिलाड़ी बैठा, जॉन्टी ने गेंद फेंकी, तेंदुलकर ने 11 रन बनाए थे, आउट हुए। लेकिन टेनिस क्रिकेट में सबसे पहले रनआउट लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर के शो नगर अध्यक्ष चषक में 9 फरवरी 2000 को इरफान मुल्ला बीसीसी के विकेट कीपर आउट हुए थे। आप अंदाज़ा लगाइए कि भिवंडी का क्रिकेट कितना एडवांस था। इट्स नॉट आउट, रन पूरा होता हुआ। देखिए बल्ला स्लाइड किया था, इंजमाम उल हक बल्ला ऊपर लेके चलते थे, 40 मरतबा आउट हुए, ये बढ़िया टेलीकास्ट। लेकिन जो वर्ल्ड रिकॉर्ड है वो मारवन अट्टापट्टू के नाम है, वो 43 मरतबा रन आउट हुए। अक्षय राजभर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, लेफ्ट आर्म राउंड स्टंप, कमाल का स्ट्रोक है, कारपेट ड्राइव है, लेकिन पीछे प्रोटेक्शन है, 1 रन। राजभर की एक खासियत है कि ज्यादा रूम नहीं देते हैं बल्लेबाजों को। निश्चित चांगल्या गोलंदाजी करता ओळखलं जातं। मी मगाशी जो उल्लेख केला ना की वसई विरार प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीचा बोलबाला खूप चांगल्या पद्धतीने दाखवला, अगदी तो मारा इथेही त्याने कंटिन्यू केलाय। फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय राजभर स्विंग एंड मिस, कमाल की बॉलिंग कर रहे हैं। राजभर बल्लेबाज को कह रहे हैं कि अगर रात भर आप क्रॉस खेलेंगे तो रात भर आपको बीट करेगा। निश्चित अगदी योग्य संबोधलं भाबे सर। यामध्येच आपला हातखंडा आहे, काहीतरी वेगळं नेहमी ऐकायचं तर भाबे सरांची कॉमेंट्री ऐका। इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, गेंद डीप स्क्वायर लेग पर गई है, दूर से खिलाड़ी आए हैं, थोड़ा फम्बलिंग है, 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा इस वक्त साई ट्रांसपोर्ट झाई का, कुल मिलाकर 21 रन, 21 for 1। बापी सर, ज्या पद्धतीचा प्रेक्षक वर्ग सध्या आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय, तुडुंब गर्दी आहे मैदानावर प्रेक्षकांची, एक चांगला शेर प्रेक्षकांकरता भाबे सरांकडनं ऐकायला इथे नक्की आवडेल। बिल्कुल, देखिए दर्शकों को भी पता है कि ये चैंपियन ट्रॉफी गांधरे है और ये एक बार छूट गई तो दोबारा नहीं मिलेगी। इस दौरे कशाकश में मुश्किल है संभल जाना, तुम तो मेरे अपने हो, तुम भी ना बदल जाना, और इस रात की कीमत का अंदाज़ा नहीं तुमको, इस रात ठहर जाओ, जाना है तो कल जाना। वाह क्या बात है। पैक्ड आउट, ये लव किया जाता है गेंदबाजी में, मेरे ख्याल से कंटिन्यू रखा है नंदन विश्वकर्मा, जय विश्वकर्मा है। काफी ऑप्शंस है दानिव के पास। इस मरतबा टर्न कर दिया है पैरों के सामने आउटफील्ड में, डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी पहुंचे, एक से ज्यादा कुछ भी नहीं। कलवा आहे त्या क्षेत्रामध्ये आणि धानिव मधला सर्वात परफेक्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कलवा ॲज अ क्षेत्ररक्षक। तो या धानिव टीमला त्याने जॉईन केलं होतं आणि आज एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून तो पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कलवा। सावली 11 आरसीसी पेट के कैप्टन और ड्रीम 11 माजीवाड़ा के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए, टॉस के लिए टॉस बॉक्स में जुड़ जाना है। जय विश्वकर्मा, ऑफ ड्राइव वाइड ऑफ वाली थी, एक प्लान के तहत गेंदबाजी हो रही है। देखिए थोड़ी सी नजर हटी और दुर्घटना घटी, 2 रन पूरे। एक बिल्कुल प्लान है क्रिकेट का कि बल्लेबाजों के ऑफ स्टंप के बाहर ही गेंदों को रखना है। निश्चित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर आपण जास्तीत जास्त वेळा जर आपण पाहिलं तर गोलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, कारण वाचायचं असतं। जिथे कमीत कमी ओव्हरच्या मॅचेस असतात आणि तिथे रन कमी खर्च करणं हे गोलंदाजाकरता महत्त्वाचं असतं। ओ अब की बार बच गए हैं, लेकिन यहाँ नहीं बचेंगे। देखने को मिलता है, इससे कहते हैं आसमान से गिरा और खजूर में अटका।
सध्या स्ट्रगल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना साई ट्रान्सपोर्ट झाई या टीमचा हा स्ट्रगल त्यांना इथे संपवण्याचा प्रयत्न करावा लागेल. साई ट्रान्सपोर्ट झाई जर आपण पाहिला तर संदेश पाटिल, राहुल ठाकरे और वीरेंद्र ठाकरे फैम टीम है. देखिए जाही के बल्लेबाजों ने ज़्यादा कुछ बदला नहीं है अपने आप को. आप आईने को लकड़े के फ्रेम से सोने के फ्रेम में लगा देंगे तो शक्ल तो वही नजर आएंगी. बैटिंग स्टेटस को उनको बदलना होगा, बैटिंग गेम प्लान को चेंज करना होगा. निश्चित सर योग्य संबोधलं. इथे आक्रमकता मैदानात दाखवावं लागेल. विदाऊट आक्रमकता तुम्ही या मॅचला जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आक्रमकतेनं फलंदाजी ती करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एग्रेशन होना चाहिए. जिस तरह सिक्के के 2 रुख रहते हैं, इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा. स्विंग कर दिया, आपकी बार गैप में गेंद है, कोई मौका नहीं. गेंद मिड विकेट बाउंड्री पे, 4 रन. अगदी चांगला फटका इथे आपण जो बोलतोय आणि त्यानंतर लगेचच हा फटका येतोय. थोडासा फुलटॉस बनवून खेळलं होतं आणि तर नंतर जर आपण पाहिलं तर मिड विकेट मधनं बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित होत आहे. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 28. 28 धावा. मच नीडेड बाउंड्री. जिस तरह सिक्के के 2 रुख रहते हैं, बल्लेबाज के भी 2 रुख रहते हैं, संयम और आक्रमण. कब संयम बरतना है, कब आक्रमण करना है. निश्चित संयम खूप बाळगला आहे. आता आक्रमण करण्याची वेळ आहे. कारण मॅच जर आपण पाहिली तर शेवटच्या टप्प्यात आली, अंतिम टप्प्यात आली. स्लॉग ओव्हर त्यांना सुरुवात झाली आहे. अंधाधुन खेला, गेंद कट के बाहर गई, अंपायर ने वाइड घोषित किया. टर्न करण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला आणि तिथे वाईटचा इशारा आलाय. 29 पे पहुंचा है स्कोर. 29. उठा के मारना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट लेग पे गेंद थी. चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. 1 रन चुराते हुए बल्लेबाज. 30 रन, चौथा ओवर है. देखिए जैसे रात ढलते जाएंगी जो स्कोरिंग का ग्राफ है, लेकिन यहाँ 50 रन तो आपके पास चाहिए कुछ करने के लिए. निश्चित मी डावाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं 50च्या जवळपास पोहोचणं इथे खूप गरजेचं आहे. टीम झाई करता साई ट्रान्सपोर्ट या नावानं आज झाईचा संघ मैदानामध्ये या. आगे रखी हुई गेंद थी, हाफ वॉली पे लेके ड्राइव किया, डीप एक्स्ट्रा कवर में दूर से खिलाड़ी पहुंचे लेकिन एक ही रन लिया है. सावली 11 आरसीसी पेट कैप्टन बी फास्ट टॉस बॉक्स. सावली 11 आरसीसी पेट के कैप्टन सोहेल शेख हमारे बीच है. आपको टॉस के लिए जाना है. साथ ही साथ ड्रीम 11 माजीवाड़ा के कैप्टन आए हैं सूरज पाटिल. माजीवाड़ा के कैप्टन आए हैं. यस यस. सोहेल शेख मेरे पीछे ही खड़े हैं. सोहेल आपको टॉस के लिए जाना है. रातों के कातिल अगले मैच में आपको एक्शन में नजर आएंगे. इस ओवर के बाद टॉस होगा सूरज पाटिल. 4 ओवर हुए हैं. हाँ, गलती तो सूरज की नहीं है ना, गलती सूरज की थोड़ी है. 10:21 पर अगर सूरज को खाना नहीं मिलेगा तो फिर ये होना ही है. ही एक अंदरुनी गोष्ट बाबे सरांनाही माहीत पडली आहे. नहीं नहीं, बहुत अच्छे इंसान है. दिल खोल के जिंदगी जीते हैं, दिल खोल के लोगों से प्रेम करते हैं, तो दिल खोल के वो हर चीज करते हैं. सूरज, लगता है आपकी पासिंग हो जाएंगी टूर्नामेंट से. इस मरतबा बहुत ही खूबसूरत शॉट खेला है, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है. 2 रन आते हुए शॉट अच्छे खेले जा रहे हैं. तीसरे अंपायर को पूछा वहां पर.
नॉट आउट. नॉट आउट असा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर धावफलकावर आतापर्यंत 31 धावा. स्ट्रगल आहे हा स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. देखिए स्ट्रोक तो बहुत अच्छे खेले हैं लेकिन वो कारपेट ड्राइव है. हवा में शॉट खेलने होंगे वो भी बाउंड्री के बाहर. स्विंग करना चाहते थे बल्ले पे आई नहीं. एक रन बना. मिड विकेट से खिलाड़ी जा रहे हैं. बढ़िया थ्रो भी पहुंचा है. अब की बार नहीं बचेंगे. बैट्समैन रन आउट. फिल्डिंग एफर्ट तिथे विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. हे बघा तिथे मोठा फटका खेळायचा होता. फटका फसला. जमिनीची घरंगत चाललेला बॉल वेगानं अप्रतिम वेग तिथे विश्वनाथ जाधवचा पाहायला मिळाला. अगदी सुसाट वेगानं तिथपर्यंत धावून गेला आणि बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं जय विश्वकर्माकडे रिटर्न केलं आणि तिथे एक विकेट संपादित केली. माघारी परतावं लागते बॅटरला. खेळाडू बाद. 32 रन हो चुके हैं और डेथ ओवर की कितनी गेंदें बची है? 4 गेंदें बची है. जाहिर टीम के पास माना कि बॉलिंग अटैक बहुत अच्छा है लेकिन विश्वनाथ जाधव के पास जो बल्लेबाजी का एक्सपीरियंस है आने वाले उनके जो बल्लेबाज है ये टोटल उतना अच्छा नहीं है. कल यहाँ ओपन क्रिकेट रहेगा. पहले वाड़ा ग्रामीण की जो 4 टीमें हैं वो टकराएंगी. उसके बाद आज की जो ग्रामीण की टीम रहेंगी वो ओपन क्रिकेट से फाइनल 3 ऑल इंडिया एकॉन लेकर खेलेंगी. फुल टॉस गेंद ड्राइव किया. फिर डीप एक्स्ट्रा कवर में. डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को काफी बिजी रखा है इस मैच में. सातत्यानं फटके तेवढ्या प्रॉपर पद्धतीने कनेक्ट होत नाही आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. मोठे फटके समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये सातत्यानं चुका या बैटिंग करत असताना टीम झाईकडनं होत आहेत. इस मरतबा स्वीप लगाना चाहते थे. झाड़ू शॉट. रन पूरा होता हुआ स्लिप पॉइंट पे गेंद को उठाया. बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35. 36 हुआ है. 36 अंडर 40 का टारगेट. हालांकि माना क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है लेकिन 100 में एक मैच ऐसा रहता है जहां पे 35 के अंदर मैच जीता जाए. राजभर ने आज कमाल की बॉलिंग की है. निशाना चूक गया है. बैकअप अच्छा है. अब की बार बल्लेबाज मेरे ख्याल से पहुंच गए अपनी क्रीज में 2 रन आते हुए. इन 2 रन से 38 पे पहुंचा है स्कोर. 1 गेंद बची डेथ ओवर की. ज्या पद्धतीने धावा धावफलकावर लावायला हव्या होत्या त्या पद्धतीने धावा साई ट्रान्सपोर्ट झाई या टीमला धावफलकावर लावता आल्या नाही. सुरुवातीपासूनच बाबे सर जर इथे पाहिलं तर बंदिस्त ठेवलं. बांधून ठेवलं होतं गोलंदाजीच्या ट्रॅपमध्ये फलंदाजांना. अक्षय पांडु सर कई बड़ी स्पर्धाओं में मेरे साथ कमेंट्री कर चुके हैं. इस मरतबा खड़े खड़े गेंद को लॉप कर दिया है इनफील्ड के ऊपर से. ये कड़क और बेधड़क शॉट है 4 रनों के लिए. जहां जागे वहीं सवेरा. इस चौके ने अब स्कोर को 42 पे पहुंचा है और 43 की चुनौती रखी है. और ये किस तरह पूरी होंगी आइए सुनते एक और मशहूर आवाज मैचॉट कमेंटेटर. देखिए दोस्तों वॉइस ऑफ वाड़ा नहीं उसके आगे भी अक्षय पांडव जी निकल चुके हैं. तर थँक्यू सर. जाऊया टॉस कडे. आपण या ठिकाणी 2 टीम स्थान पोहोचलेले आहेत. And please welcome our dignitaries Mr. वाडा क्रीडा असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय मिथुनजी नाईक. त्याचबरोबर 40+चे लिजन क्रिकेटर्स राकेशजी पाटील आणि त्याचबरोबर तक्ष एंटरप्राइजेसचे प्रोप्राइटर योगेशजी गवा साहेब. प्लीज वेलकम. ये वो सूरज है रात में भी चमकता है. इट्स शो टू यू. प्लीज वेलकम ऑल डिग्निटरीज. टॉस बॉक्स. नवचैतन्य स्पोर्ट गांधीकर स्पर्धा 3रं सीझन 3 पाहत आहेत आणि हजारोच्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत tenniscricket.in वर. आणि इंडोर या ठिकाणी पाहता आपण गॅलरी बघितली आपण तर अफलातून पूर्णपणे खचाखच भरावा स्टेडियम. आणि या ठिकाणी बघितलं आपण पब्लिक खुश.
एक स्टार कास्ट स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट कांद्रे. प्लीज वेलकम ऑल डिग्निटरीज. आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत मिथुनजी नाईक, ज्यांनी टेनिस उभं केलं गेलं आणि सुपर मात्र वाडा टेनिस आज महाराष्ट्रामध्ये छाप टाकतंय. त्याच्यासोबत लिजन क्रिकेटर राकेशजी पाटील आणि तक्ष एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आदरणीय योगेशजी गवासाहेब. टॉस या ठिकाणी मात्र केला जाईल. या मॅचमध्ये मिथुनजी नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला सावली 11 RCC पेठ बिग टीम आणि त्याच टीम बरोबर फाईट देणारे बिग टीम ड्रीम 11 माजिवडा. And टॉस विन RCC पेठ या टीमने टॉस जिंकले. प्लीज वेलकम कॅप्टन. आपण या ठिकाणी टॉस जिंकलेले काय घेणार? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये समोरचा माजिवडा संघ आपल्यासमोर टक्कर देणार आहे. त्या टीमला कुठपर्यंत रोखण्याचे या ठिकाणी ध्येय आहे. कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असलेल्या मॅच करता आपल्याला सावली 11 RCC पेठ टीम. अँड प्लीज वेलकम कॅप्टन ड्रीम 11 माजिवडा. नक्कीच ही काय गेम प्लॅनिंग असेल? काय नाही, आता बॅटिंग आली तर स्कोर चांगला मारू. वेल डन, बेस्ट ऑफ लक ड्रीम 11 माजिवडा टीम. अँड ऑल डिग्निटरीज प्लीज वेलकम VIP डायस. पात्रा ऐकत राहा tenniscricket.in वर. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, बिग फाईट आणि नवचैतन्य स्पॉट चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी कोण पटकावेल सिरीज, कोण पटकावेल उद्या ग्रँड फिनाले 2 लाख रुपये. आज क्वालिफाय कोण होणार टॉप 6 मध्ये? पात्रा ऐकत राहा. वेलकम. थँक्यू व्हेरी मच सूरज पाटील. निवेदक अतिशय चांगल्या पद्धतीने स्टेज कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण भिवंडीचा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत 10PL चा आवाज आपण ऐकलात. सिनियर समालोचक अतिशय शेरोशायरी सातत्याने त्यांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. इंग्रजीमध्ये सुद्धा आपण सातत्याने त्यांची कॉमेंट्री ऐकलेली आहे. असे सिद्दीक बाबे सर यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं व्हॉइस ऑफ वाडा मिस्टर अक्षयजी पांडव यांचा आपण आवाज ऐकतात या स्पर्धेला. आमच्या समवेत अध्वर शेल्लार एक युवा समालोचक या ठिकाणी जॉईन झालेत. अध्वर, हार्दिक स्वागत आहे या रात्रीच्या सत्रामध्ये. आपलं सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग सजून घ्या, वेळ दौडू नका प्लीज. झाई टीम अतिशय दर्जेदार आणि नेत्रदीपक पारदर्शकता स्पर्धेमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. गणेश ठाकरे यांना आपण पाहत आहेत. सुजितला आपण पाहू शकाल आणि बाबू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले असे आमचे त्रिमूर्ती मैदानाच्या आतमध्ये जात असताना. चला झाई टीम लवकरात लवकर आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करायचे आहेत. शेवटचा 1 मिनिट दिला जाईल. झाई टीम साई ट्रान्सपोर्ट झाई वर्सेस गावदेवी धानीव. अध्वर काय म्हणशील आज प्रेक्षकांबद्दल? तुझं वक्तव्य काय असेल या स्पर्धेच्या माध्यमातून? नक्की सर, या ठिकाणी जो प्रेक्षक राजा बघायला मिळतो, आम्ही सातत्याने उल्लेख करत असतो की या वाडा तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटचं अप्रतिम आयोजन असतं आणि तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद हा नेहमी आम्हाला बघायला मिळत असतो. आणि आज कुठेतरी आम्ही सुद्धा पहिले 4 दिवस या ठिकाणी नव्हतो, परंतु लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सुद्धा संपूर्ण मॅचेस पाहिल्या आहेत. परंतु आज इथे आल्यानंतर हा डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम आणि कांद्रेकरांची मेहनत आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. अगदी सर अफाट या ठिकाणी मात्र प्रेक्षक राजा आपल्या समवेत या ठिकाणी जॉईन झालाय. त्या सर्व प्रेक्षकांचं करूयात आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत प्रमोदजी शेडगे सर या ठिकाणी मात्र जॉईन झालेत. जो आवाज आपण सुप्रीमोपर्यंत पाहिला, पालघर भूषण या नावाने मात्र ज्यांना संबोधलं गेलंय, अर्थातच प्रमोदजी शेडगे सर यांचं सुद्धा आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. 2 टीम्स बघायला मिळत आहेत, गावदेवी धानीव आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम साई ट्रान्सपोर्ट झाई. विजयासाठी टार्गेट यावेळेला 43 धावांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा फलकावर लगावल्या गेल्या. 43 धावांचं लक्ष्य. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा आजचा दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय राजभरला आपण पाहत आहेत लेफ्ट हँड
हार्ड हिटर बॅटर आणि विश्वनाथ जाधव. कोण विसरेल एक्सप्रेसो कार सुप्रीमो चषक गाजवला. 10PL सारखी स्पर्धा आउट ऑफ इंडिया जाऊन धानीव टीम मधून एकावेक फॉर्मॅट खेळता खेळता अंडरआर्म पासून क्रिकेटचा प्रवास करता करता 10PL पर्यंत पोहोचला आणि पहिलीच मॅन ऑफ द मॅच त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. 4 ते 5 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपण पाहतायत असा विश्वनाथ जाधवला आपण पाहतायत. परंतु एका साईडला झाई टीमला विसरून चालणार नाहीये. संयमाने गोलंदाजी करणारा संघ म्हणून ओळखला जातो जो साई ट्रान्सपोर्ट झाई या नावाने आज खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे साई ट्रान्सपोर्टचे आपण पाहतायत संदेश पाटील आहेत, राहुल ठाकरे आणि वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून साई ट्रान्सपोर्ट झाईचा संघ आज स्पॉन्सरशिप केला गेलाय. इतर वेळेला आपण MS11 झाई या नावाने मोतीलाल शाह यांच्या माध्यमातून कित्येक वेळा कित्येक महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर करताना आपण पाहिलेत. परंतु आज ही वाडाकरांसाठी एक सुखद अनुभव असणारी ही स्पर्धा यांनी संदेश पाटील, राहुल ठाकरे आणि वीरेंद्र ठाकरे यांनी साई ट्रान्सपोर्ट या नावाने झाई टीमला प्राधान्य दिले गेले. 43 धावांचं लक्ष्य. अतिशय एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय नाईक DN आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर येताना. एक झाई एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विश्वनाथ जाधव आक्रमकतेचा सितारा, एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. अद्भुत ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झाला ना, जणू काही आपण प्लॅटफॉर्मवर असल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस जशी आपल्या डोळ्यासमोरून जाते ना, तसा हा बॉल पाहायला मिळाला. अगदी सर, कारण ज्या पद्धतीने वेगानं चेंडू हाताळला विश्वनाथ जाधवची बॅट फिरायच्या आत बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये होता. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिलाच बॉल डॉट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हीच ताकद आहे या गोलंदाजाची. हसमुख पाटील यांचा इशारा येतो यस व्हाईट बॉल. स्विच हिटचा फटका, ग्रीप बदलली होती आणि यानंतर धनंजय नाईक यावेळेला काहीतरी डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांशी यावेळेला आपण पाहताय डिस्कस करतायत. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू दिला गेलाय. तो रिव्ह्यू तुम्ही कोणत्याही क्षणाला यूज करू शकता. जर तुमचा तिथे रिव्ह्यू लॉस्ट झाला तर तिथे एक्सटेंड होणार नाही. डॉट बॉल ऐवजी आपण पाहतायत हा व्हाईट बॉलचा इशारा आला. यावेळेला ऑन साईडला पॅटर्न शॉट खेळलाय. गुडघ्यावर बॅलन्स करत मनगळाचा चांगला वापर. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरी संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली गावदेवी धानीव. अगदी सुंदर फटका यावेळी मात्र बघायला मिळाला विश्वनाथ जाधवकडनं. ज्या पद्धतीने त्याने या फटक्याला एक्झिक्यूट केलं, थोडंसं मात्र कुठेतरी पाहिलं तर डावा पाय बेंड केला आणि त्यानंतर या बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. 2 धावा कन्वर्ट केल्या. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी एक कणखर चौकार. तसं तर मरीन ड्राईव्ह सुद्धा खूप सुंदर आहे, परंतु त्यापेक्षाही विश्वनाथ जाधवचा स्ट्रेट ड्राईव्ह अप्रतिम पाहायला मिळतो. 4 रन. अगदी सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळाला. सर, गॅप मधनं कशा पद्धतीने बॉल ट्रॅव्हल करायचं याचं उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र विश्वनाथ जाधवनं दाखवलंय. खूप चांगला फटका होता. एक्झिक्यूट केलं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना वेगेचा फायदा उचलला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका नेत्रदीपक होता. स्विच हिटचा फटका खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला गेला होता. 1 रन तर जरूर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना बॅटची हलकीशी एज होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना 42 फलकावर लगावल्या प्रतिस्पर्धी संघ साई ट्रान्सपोर्ट झाई आणि त्याच्या अगेन्स्ट अध्वर आतापर्यंत आपण पाहताय चांगली सुरुवात झाली. नक्की सर, यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने फलंदाजी विश्वनाथ जाधव करतोय, अगदी एक नेत्रदीपक खेळाडू आहे ज्याच्या भात्यामध्ये अनेक फटके आहेत आणि वेगवेगळे फटके आहेत. तोच विश्वनाथ जाधव. परंतु त्याची साथ देण्याकरिता अक्षय राजभर या ठिकाणी आपण पाहू शकाल आता स्ट्रायकिंग एंडला. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अक्षय राजभर ज्या पद्धतीने गावदेवी धानीव ही टीम जी संघ बांधणी केली नंदकुमार पाटील, पंकज पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र नवतरुण उभारते सितारे खेळाडू तयार झाले. यावेळेला स्कूप केला गेलाय परंतु फसतोय. सरळ चेंडू विसावला गेलाय फिल्डरच्या हातामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. 8 ला पहिला धक्का. महत्वाचा खेळाडू मात्र सर गोल्डन डकचा शिकार ठरून माघारी परतत असताना स्कूप करायचं होतं, मात्र कुठेतरी गती कमी केली आणि तो बॉल प्रॉपरली बॅटवर घेऊ शकले नाहीयेत. अक्षय राजभरच्या विकेट्स या ठिकाणी पतन होत असताना महत्वाचा खेळाडू लाईव्ह स्क्रीनवरनं आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने
स्कूप खेळायला गेलेले, परंतु त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता ज्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला आणि विकेटचं पतन झालंय. अक्षय राजबरेचं बॅक टू द आउट. संतोष दवणे एक झाई एक्सप्रेस या गोलंदाजाला सुद्धा ओळखलं जातं. दोन बॉलर असे आहेत जसं ओपनिंग बॅटर म्हणून ओळखले जातात तसे ओपनिंग गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. चहू बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आज षटकार चौकार येत नाही आहेत आजवर आणि त्यामुळे थोडेसे प्रेक्षक थोडेसे स्तब्ध बसलेत, परंतु हे आमचे जाणकार प्रेक्षक आहेत. आज वाडाकरांना एक सुखद अनुभव आणि खऱ्या अर्थानं ही पर्वणी चॅम्पियन्स ट्रॉफीची आपल्याला पाहायला मिळते. 2 वर्ष आपण पाहिलं चॅम्पियन्स ट्रॉफी, परंतु तिसऱ्या वर्षात काय तर वेगवेगळं काहीतरी युनिक आणण्याचा प्रयत्न हा नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे या आयोजकांनी केले गेले. निखिल भोईर असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मानाचा मुजरा आहे. नक्कीच सर, यात काही शंका नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचं नेहमी गेली 2 पर्वे खूप यशस्वी राहिलेली, तेव्हा सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद त्या स्पर्धेला होता आणि या वर्षी सुद्धा डे नाईटचं या ठिकाणी मात्र ऑर्गनायझर आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट बघायला मिळते. शेवटचा बॉल या वेळेला आपण पाहत आहेत. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता बॅटरच्या माध्यमातून. आज विजय जाधव आणि एका साईडला विश्वनाथ जाधव A1 ब्रदर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फार वेगवान चेंडू होता, शॉट फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 8ला 1. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 35 गावदेवी धान्यू टीमला. प्रीतम पाटील मात्र प्रीतम पाटील यांनी ओळखलं की प्रेक्षक वर्ग स्तब्ध झालेत, एंटरटेनमेंट होत नाही या षटकार चौकारांसाठी, त्यामुळे त्यांच्या श्रवण इंद्रियांपर्यंत वेगळी संगीत ऐकायला मिळाली पाहिजेत. संघाची धावसंख्या 8ला 1. चांगला बॉल होता, पंचांकडे दाद अपील जरूर केली गेली होती, पुढे बॉल टाकला होता आणि त्यामुळे आपण पाहत आहेत की परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल. नक्की सर, निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल बघायला मिळाला. त्यानंतर अपील सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेली संपूर्ण संघाने, परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम होते. नॉट आउट त्यांनी दर्शवलंय. ऑन साइडला खेळला गेलाय, खूप चांगल्या पद्धतीने स्वीप खेळलाय, गुडघ्यावर बॅलन्स करत अतिशय दिमागदार हा फटका पाहायला मिळतो विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. एक कडक शॉट, चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. अगदी सुंदर पद्धतीने ज्या पद्धतीने थोडीशी जागा बनवली या फटक्याकरिता आणि त्यानंतर 2 खेळाडू होते, त्या 2 खेळाडूंच्या गॅपमधनं बॉलला ट्रॅव्हल करून दिलं चौकाराकरिता. 4 धावा. त्या 12वर जाऊन पोहोचले गेली. परफेक्ट प्लेअर कसा बनला गेला त्याच्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. ऑन साइडला फुलटॉस बॉल आहे, डीप मिड विकेटचा फिल्डर त्या बॉलवर येईल त्या अगोदरच बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट. अगदी सुंदर फटका यावेळी मात्र बघायला मिळाला. स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूनं अगदी टच टू टच मात्र ही बाउंड्री या ठिकाणी बघायला मिळाली विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं. सलगच्या 2 चेंडूंवर सर 2 चौकार मात्र विश्वनाथच्या बॅटमधनं बघायला मिळत आहेत. 16वर 1. अजून एक चौकार आला तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत जे आपण पाहिलं होतं या 4 दिवसांच्या अगोदर ते प्राइज लागलं गेलं होतं. हॅट्रिक साठी प्रत्येक हॅट्रिक साठी आपण पाहिलं होतं 1000 रुपयाचं कॅश प्राइज, परंतु आजपासून फॉर्मॅट वेगळा पाहायला मिळतो. पॅकर्स आहेत आणि त्यामुळे आपण पाहतायत आज पॅकर्सवर जिम्मेदारी आहे. ऑफ साइडला चेंज ऑफ पेस केलं होतं संतोष दवनेने. या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, वेगाने येतील, चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. विश्वनाथ जाधवची हीच टेक्निक खूप काही सांगून जाते अपकमिंग यंग टॅलेंटला. 2 धावा, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18.
अगदी सर, हेच या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. सलगचे 2 चौकार आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बेजबाबदारपणा न करता अगदी बॉलला गॅपमध्ये धाडलं, त्यानंतर मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. ऑन साईडला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. धानीचा ब्रँडेड षटकार 6. अगदी सुंदर स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळाला. राऊंड विकेटनं गोलंदाज आलेले पायांवर चेंडू आदळण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेला फ्लिक केला बॉलला, सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरिता विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून आलेला दर्जेदार स्ट्रोक. हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. त्यानंतरचं हे सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळतं. 2 चौकार, सिंगल मधून डबल मध्ये कन्वर्ट केली गेली. त्यानंतर पायावरचा बॉल, अगदी फ्लिकचा फटका, बॉडमॅनचा चांगला वापर, षटकारानंतर घेतलेली 1 धाव आणि स्वतःकडे ठेवलेली स्ट्राईक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. आता विजयासाठी आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते गावदेवी धानीव या टीमला विजयाकरिता. 25ला 1. अद्वर ज्या पद्धतीने विश्वनाथ जाधवने बॅटिंग केले, जे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत, जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता रुजू झालेत, त्यांनी पदार्पण केलेलं आहे. अंडर-16, अंडर-14, अंडर-19, अंडर-23 या खेळाडूंनी जे मात्र आता क्रिकेट खेळायला सुरुवात केली, ते विश्वनाथ जाधवला इथे मात्र पाहून तुम्हाला फक्त क्रिकेट खेळता येणार नाही, तर ते प्रॅक्टिकली तुम्हाला मात्र बनावं लागणार आहे. अगदी सर, त्याचं खूप उत्तम प्रात्यक्षिक बघा. त्याने 2 चौकार घेतले, त्यानंतर 2 धावा धावून कंप्लीट केल्या, 1 षटकार घेतला, त्यानंतर अंतिमचा बॉल होता स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याकरिता त्याने मात्र 1 सिंगल घेतली. म्हणजे कंप्लीट क्रिकेटर, एक कंप्लीट बॅटर कशा पद्धतीने असतो त्याचं उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र दाखवत असताना विश्वनाथ जाधव. ॲब्सोल्युटली ट्रू. संघाची धावसंख्या फलकावर 25ला 1. 10 बॉलमध्ये 24 रन, 240चा स्ट्राईक रेट विश्वनाथ जाधवच्या मधून आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यावेळेला ऑलराऊंडर कसा असावा. धनंजयचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला फक्त मनगडाचा वापर करत असताना, चेंडूला फक्त दिशा दिली. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मेल. संघाची धावसंख्या 26. यावेळेला पहिल्याच बॉलवर सिंगल काढून मात्र जो आपला भागीदारीमध्ये खऱ्या अर्थानं जो साथीदार आहे त्याला मात्र स्ट्रायकिंग एंडला आणलं गेलंय. अगदी हलक्या हातानं फक्त बॉलला ढकलून काढलं. खेळाडू होता तो बॉलवर पोहोचेपर्यंत 1 सिंगल कंप्लीट केली आणि त्यावरच मात्र त्याने या ठिकाणी समाधान मानलंय. हलक्याच्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न विजय जाधव, विश्वनाथ जाधवचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्याच पावलोपावली मात्र क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने सुद्धा मागे वळून पाहिलं नाही. आणि क्रिकेटमध्ये हेच तुमचं, कारण एक साधा स्वभाव एक दिवस तुमचा ब्रँड बनतो, परंतु तो टिकवावा सुद्धा लागतो. ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना, मग पहा मार्केटमध्ये किती तुम्ही टिकून राहतील. तेच मात्र विश्वनाथ जाधवने केले आतापर्यंत. यावेळेला पायावरचा चेंडू अगदी मिडल स्टंपला भेदला असता. ॲब्सोल्युटली प्लम, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेलाय. फलंदाज यावेळेला बाद. महत्वाचा खेळाडू मात्र या ठिकाणी बाद झाला. आपण बघा लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल कशा पद्धतीने परफेक्ट या ठिकाणी प्लम्प आणि पंचांचं त्यानंतर मात्र बोट आकाशाच्या दिशेनं गेलं. महत्वाचा खेळाडू विजय जाधव यावेळी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतेल. एक बंधू मात्र बाद झालाय, परंतु एक अजून सुद्धा मैदानामध्ये उभा आहे. नवीन फलंदाज यावेळी मात्र कोण मैदानामध्ये येईल तत्पूर्वी एक संधी देऊयात आमच्या डीजे मास्टरला. यांना सुद्धा आपण पाहिलं. प्राईड ऑफ भिवंडी, प्राईड ऑफ महाराष्ट्र आणि प्राईड ऑफ ISPL. 26 लॉस ऑफ 2 विकेट. अशाच विकेटची आवश्यकता आहे. अद्वर एक मुद्दा मात्र यावेळेला जरूर चर्चा करावीशी वाटेल. ज्या वेळेला विकेट जाते त्यावेळेला टाळ्यांचा गजर होतो, षटकार येतो, चौकार येतो आणि त्यानंतर आपण पाहतो विजय होतो तेव्हा टाळ्यांचा गजर येतो. परंतु जेव्हा मात्र अंपायर्स परफेक्ट डिसिजन देतात त्यावेळेला मात्र कधी टाळ्यांचा गजर येताना तुम्ही पाहिलाय? अगदी सर, हा मात्र खूप प्रश्नामध्ये टाकणारा प्रश्न आहे ज्या पद्धतीतून तुम्ही विचारलंय. कारण असं आपल्याला खूप कमी वेळा बघायला मिळत असतं. कारण पंचांकडनं फेअर डिसिजन आलाय, परंतु त्यानंतर प्रेक्षकांचा त्या गोष्टीला रिस्पॉन्स नसतो. ती गेलेली विकेट, तो बाद झालेला खेळाडू, त्याचा आनंद कुठेतरी ते सेलिब्रेट करत असतात. परंतु पंचांच्या निर्णयाला कुठे आपण सेलिब्रेट करताना अजून पाहिलेलं नाहीये. ते करायला पाहिजे.
कारण ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतायत 2-3 कॅमेरे असतात, ते कॅमेरे असल्यानंतर सुद्धा मात्र फेअर डिसिजन पाहायला मिळतात. ऑन साईडला 1 रन आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहा या 2 धावा कशा पद्धतीने घेतल्या गेलेत. फिल्डर येईपर्यंत फिल्डरचं सुद्धा यावेळेला मी कौतुक करेन. आय थिंक सो संकल्प त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29 रन 29. ऑन साईडला कडक शॉट. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांनी झेल टिपल्यानंतर त्याचा आनंद पहा. स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 रुपये आणि चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज म्हणजेच 500 रुपये तुम्हाला मिळतील. आणि सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर हरेशजी पालवी साहेब यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. लॉस ऑफ 2 विकेट. काय बॅटिंग केले आतापर्यंत. सुपर्ब. विश्वनाथ जाधव सेन्सेशनल क्रिकेटर. कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये मॅच्युरिटी या खेळाडूच्या अंगी आपल्याला पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा जोडल्या गेल्यात. राऊंडी विकेटने यावेळी मात्र गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं आलाय. आणि मैदानामध्ये काय घडलंय, कोणत्या खेळाडूला मात्र इथून बाद दिलं जाईल. आणि महत्वाचा खेळाडू विश्वनाथ जाधव यावेळी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना एक चूक मैदानामध्ये घडली आणि ती चूक मात्र परावर्तित झाली आहे. महत्वाचा खेळाडू बाद झालाय. परंतु गोलंदाजाची सुद्धा तेवढीच तारीफ करावी लागेल. बघा कशा पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सर बॉलला खूप सुंदर रीतीने त्याने स्टॉप केलं आणि केल्यानंतर स्वतःवर असलेला कॉन्फिडन्स तो बॉल थेट फेकला अगदी यष्ट्यांवर. आणि धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र विश्वनाथ जाधव बाद झालाय. इथून सर कमबॅक करावा लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला. अशाच प्रकारची तुम्हाला मात्र पुनरावृत्ती करावी लागणार आहे. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. यावेळेला आसिफ शेखला आपण पाहतायत. विश्वनाथ जाधवची एक चांगली बहारदार खेळी पाहायला मिळाली आणि सरळ डगआउटच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंपल लिव्हिंग अँड आय थिंकिंग. सादर आणीमान उच्च विचार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. अध्वर यावेळेला फक्त म्हणून चालणार नाहीये, कारण शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून जगतामध्ये संबोधली जाते. जे एक रन एक विकेट्स फार महत्त्वाच्या असतात आणि अशा कठीण प्रसंगात ज्या वेळेला तुम्ही चांगली गुणवत्ता सिद्ध करताना त्यावेळेला एक इतिहास रचला जातो. काय म्हणशील? अगदी सर यामध्ये काहीच शंका नाहीये. जो फलंदाज बॅटिंग करतोय ना त्याने असाच कारनामा SP ट्रॉफी हंगाम पहिलं जी नाईटची स्पर्धा झाली होती ज्यामध्ये मेगा फायनलमध्ये 4 चेंडूत 2 धावा डिपेंड केल्या होत्या, जो आपण जय विश्वकर्मा याला पाहतोय. परंतु आज तो फलंदाजीच्या माध्यमातून मैदानात दाखल आहे. जय विश्वकर्मा खूप चांगलं क्रिकेट. मला आठवतं गावदेवी धान्यू टीममध्ये पदार्पण केल्यानंतर जवळजवळ 26 जानेवारी 2015चा तो दिवस. भिनारचं ते मैदान खासदार चषक आणि तिथून पदार्पण केल्यानंतर पहिलीच मॅन ऑफ द मॅच गावदेवी धान्यू टीममधून खेळत असताना त्याला मिळाली होती. तोच खेळाडू एक लेजंड ऑफ क्रिकेट. चांगला बॉल होता. यावेळेला पुन्हा एकदा मजबूर केलं गेलंय. काय गोलंदाजी करत असताना रितेशला आपण पाहत आहेत. रितेशची बऱ्याच वेळेला गोलंदाजी मी पाहिले. उमरोळीचं मैदान असेल, सफाळी विभागामध्ये बऱ्याच टुर्नामेंटमध्ये रितेशने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. परंतु यावेळेला अध्वर बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्ड पाहायला मिळते. अगदी सर तीच गोष्ट या ठिकाणी बघायला मिळते. रफ अँड टफ मॅच. पुढचा बॉल यावेळेला मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं जाते. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आपण खेळाडूला तैनात पाहिलेलं. फटका सुद्धा तेवढाच चांगला होता, परंतु या बॉलवर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. आणि आता मात्र आसिफ स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. एका क्षणाला मात्र काही प्रेक्षक वर्गाने सांगितलं असेल त्या फिल्डरला घे ना यार झेल, परंतु इथे मात्र आपण पाहतायत हा कॅच सुटला. मात्र थोडेसे पाठीमागून थोडेसे लेट आले, म्हणजे स्टार्ट घेतली नव्हती. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर 36. चांगला बॉल होता. मिसटायमिंग स्ट्रोक. 1 रन तर मिळेल. आता गावदेवी धान्यू टीमला कोणत्याही प्रकारच्या कशाही धावा येत, परंतु धावा येणं फलक हलतं राहणं, तो दबाव मात्र यावेळेला थोडंसं
विस्तारणं हे खूप गरजेची गोष्ट राहिले. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 37. 37 या धावसंख्येवर मात्र आपण धावसंख्या जात असताना पाहतोय. आतापर्यंत सर मात्र रितेशची तारीफ करावी लागेल. 4 चेंडूत फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्चिक केल्यात. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू आहे का? वॉड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतं. टाळ्यांचा कडकडाट होत असताना त्या क्षेत्रामधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहा फिल्डिंग पहा. अद्वर ज्या पद्धतीने क्रॉस बॅटचा वापर केला होता. फुलटॉस बॉलला त्याने गॅप शोधला होता. तेवढेच चांगले एफर्ट घेतले गेले होते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. अगदी सर तारीफ करावी लागेल या खेळाडूची, कारण ज्या पद्धतीने त्याने बॉलला अडवलंय आपल्या संघाकरिता नक्कीच महत्वाच्या क्षणाला 2 धावा वाचवल्यात. 4 रनची आवश्यकता असताना यावेळेला ऑन साईडला खेळले गेले. फार वेगाने चेंडू. पुन्हा एकदा मात्र चांगली फिल्डिंग. 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या फलकावर 41 वर जाऊन पोहोचले गेले. काही प्रेक्षक वर्ग आता म्हणत असतील किंवा झाईचे समर्थक म्हणत असतील की आता इथे थोड्याफार 10-12 धावा जर असत्या तर एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला असता आणि पैसा वसूल मॅच तर ऑलरेडी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर, कुठेतरी अजून मोजक्या धावा जरी एक्स्ट्रा असत्या तर या मॅच मध्ये रंगतता नक्कीच असती, परंतु अजून सुद्धा आहे. येणारे अंतिमचे बॉल बाकी आहेत ते म्हणजे 6 आणि 6 चेंडूत तुम्हाला करायचे आहेत 2. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे या 2 धावा तुम्हाला कराव्याच लागतील आणि ती जबाबदारी घेऊन आसिफ आणि जय विश्वकर्मा मैदानामध्ये दाखल आहेत. सर, जय विश्वकर्माचा अनुभव या मॅच मधून आपल्याला बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारचा बेजबाबदारपणीचा फटका नव्हता. 2 ज्या त्याने डबल मध्ये ज्या धावसंख्या कन्वर्ट केल्या अगदी जमिनी लगत मात्र खेळून काढले दोन्ही बॉल. आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. क्रिकेटमधील बेसिक तुम्हाला हेच शिकवत असतं की ज्या वेळेला तुमचे इंटरव्हेल विकेट जातात तुम्हाला दबाव वाढतो आणि अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघावर जर दबाव आणायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबल क्रिकेटमधील लाईफ लाईन तुम्हाला यूज करावी लागते आणि तेच आतापर्यंत जय विश्वकर्माने केले गेले. परंतु 6 बॉल 2 टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर झालेले नाही आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आता मात्र इथे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हा इतिहास घडेल का याकडे लक्ष सर्वांचं वेधित झालंय. परंतु आसिफ सारखा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये आहे तर एक टेक्निकली साऊंड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम चांगला बॉल. पहिल्याच बॉलवर अद्वर इरादे पक्के स्पष्ट केलेत बॉलरने की हम भी किसी से कम नहीं. सर, अगदी सुंदर पद्धतीने बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. आसिफला समजलं सुद्धा नाही कशा पद्धतीने बॉल आतमध्ये आला आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. फ्लाइट दिली होती बॉलला. ऑफ ब्रेक होता. अप्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. आसिफ धावत सुटलेत. डायरेक्ट हिट जर झाला असता तर या वेळेला चान्सेस बनले असते, परंतु इथे स्वतःला झोकलं. दाग अच्छे होते. कोण विसरेल 2 एप्रिल 2011चा तो दिवस. 28 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं. 97 धावांची ती गौतम गंभीरची खेळी आणि तिथून मात्र दाग अच्छे होते हे मात्र स्लोगन आपल्याला पाहायला मिळालं. 1 रन ऍड. स्कोर आर लेवल. नक्कीच सर, आता येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सर, आसिफचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने स्वतःला त्याने झोकून दिलं. वरती विकेटनं गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला मात्र विजयाचा फटका जय विश्वकर्माच्या बॅटमधनं येत असताना एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आणि विजय झाली आहे टीम गावदेवी धाने. विजयी टीमचा आपण खूप खूप करूयात अभिनंदन आणि हार्ड लक म्हणावं लागेल. जी आपण टीम या ठिकाणी मात्र बॉलिंग करताना पाहत होतो. साईज ट्रान्सपोर्ट झाई, आपण दूरवरनं या ठिकाणी आलात. खूप चांगला खेळ केला, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. तर हँडशेक करायला विसरू नका गावदेवी धान्यू टीम, नंदकुमार पाटील अँड ऑल टीम. आपण हँडशेक करूनच प्रतिस्पर्धी संघाचे होप्स वाढवा. आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे मात्र जोपासा.